नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. दारूच्या नशेत डॉक्टर संगम पाटील यांचा पेण पोलीस ठाण्यात धिंगाणा. सरकारी कामात अडथळा, गुन्हा दाखल. पेण शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली असून दारूच्या नशेत डॉक्टर संगम पाटील यांनी थेट पोलीस ठाण्यात घुसून धिंगाणा घातल्याने खळबळ उडाली आहे. चावडी नाक्यावर त्रिवेणी हेल्थ केअर नावाने क्लिनिक चालवणारे डॉक्टर संगम वसंत पाटील राहणार फणसडोंगरी गोळीबार मैदान यांनी पेण पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळी केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सत्यजित पाटील हे अपंग इसम डॉक्टर संगम पाटील यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पेण पोलीस ठाण्यात गेले असता त्यांच्या मागोमाग संगम पाटील ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी सत्यजित पाटील यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी त्यांना केबिन मध्ये बोलावून समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र दारूच्या नशेत असलेल्या डॉक्टरने संताप अनावर करत जोरजोरात आरडाओरडा आणि शिवीगाळ सुरू केली. इतक्यावरच न थांबता केबिन बाहेर काढल्यानंतरही त्यांनी पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की करत शिवीगाळ करून पत्रकारांना बोलवतो, पोलिसांना धंद्याला लावतो अशी धमकी देत त्यांनी अंमलदार कक्षेतच उघडपणे गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 62/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 132, 296, 351 चा 2, 352 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी डॉक्टर संगम वसंत पाटील यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत असून जनतेचे आरोग्य सांभाळणाऱ्या डॉक्टरांकडूनच असे बेजबाबदार वर्तन अपेक्षित नाही अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाणे करत आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.